चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कंचन पाटील केपी ब्लॉग. तर आज आहे माझ्या स्टुडंटची फायनल एक्झाम आणि ते एक्झाम होणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटला, जिथे मी ऑलरेडी शिकलेली आहे. माझं GNM, माझं PB तिथेच झालेलं आहे. मी पोचली एक्झाम सेंटरला. हे आहे पंजाबराव देशमुख नर्सिंग. जास्त नका वाचू, झाला आता वाचणं. ठीक आहे, आता फक्त शांत राहा. आता अजून काही भेटणार आहे काय सांगा? काही भेटणार आहे का? रिव्हिजन हे पण मी काय आणलं तुमच्यासाठी. एक एक आपल्या याच्यात ठेवा. ले कोणती मला काय घाबरत आहे? हे घे. मग घाबरत आहे तर चॉकलेट. हे घे स्नेहा, चॉकलेट. कोणी राहिलं का आणखी? शिक्षा आहे ती. घे, उरली आहे. संपली आता. आहे घे. तुला डबल नाही, तू लेट आली ना. चला वा. बेस्ट ऑफ लक. बाय करीना. चांगला पेपर सोडव. याचा तुमची बुद्धी मला दिन द्या. हे घे. अजून काही? ठीक आहे, जा. चांगला पेपर सोडवा. तर आता आम्ही बसून झालो बोर. तर आता काही ना काही आम्हाला वाटते की आम्ही काहीतरी खायला पाहिजे, बरोबर ना? तर आता जाऊ आम्ही पंजाबरावचं स्पेशल विद्युत भवन. चल. तर आम्ही कॅन्टीनमध्ये गेल्यावर घेतला चाय, आणि इथला चाय मी खूप महिन्यांनंतर पित आहे. पहिले कॉलेज राहायचं तर रोज यायची, आणि त्यानंतर आम्ही केला खूप साऱ्या गोष्टी. मला असं वाटलं नाही की मी प्राजक्ता मॅमना ओळखत नाही. पहिल्यांदाच जरी मी त्यांना भेटली आज, पण खूप चांगली बॉन्डिंग झाली आमची पहिल्याच दिवशी. आहे झालं फ्री सर. किती लेक्चर घेतले? एकच. कोणता? मेंटल हेल्थ. अरे बा, स्वतःची मेंटल हेल्थ तर खराब आहे ना, आपण दुसऱ्यांना मेंटल हेल्थ शिकवतो. मला हा म्हणत आहे की तू एवढी चांगली कशी काय दिसून राहिली. मी म्हटलं मी जेव्हा स्टुडंट होती तर तेव्हा स्टुडंटसारखीच राहणार ना. आता मॅडम आहे तर चांगली नाही राहणार. पण तुला वाटत नाही का? काय वाटतं? मग ओरिजिनल म्हणजे काही ओरिजिनल नाही असं. ते मेकअप कोण आहे? मेकअप केलाय का? हे पहा, दिसते काय? हे दिसते काय? कमेंटमध्ये सांगायला नाही. तुम्हाला वाटते का मी मेकअप करून आली आहे? फक्त लिपस्टिक, लिप बाम असेल, त्याच्या व्यतिरिक्त मी काही करून आलेली आहे. हा खोटा बोलते. जाऊ दे. तरी पण मला चांगलं वाटलं, कॉम्प्लिमेंट दिली तुम्हाला की तू चांगली दिसून राहिली म्हणून. थँक्यू सो मच. सुधारला बाई, सुधारला. टीचर बनला तरी सुधारण्याचं नाव नाहीच आहे ना. हां, इथं कोणा चालूच करावं लागते ना. एकदम मजे. एक्झाम आहे आता 26ला माझी. हां, लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. कोणाच्या चॅनलला? तू बेबो म्हटलं तर चालून जाईल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. कंचन पाटील केपी ब्लॉग्स. तू केलं का पहिले? किती बदमाश आहे. स्वतःच्या फ्रेंडला सपोर्ट नाही करत. लिंक पाठव. बरं, तू बदमाश. दुसऱ्यांना म्हणून रे सबस्क्राईब करा, पण स्वतः त्यांनी सबस्क्राईब नाही केलं. इतका मार खाशील ना कुलदीप तू. मी पण नाही केलं वाटते. तुमचं कन्सिडरेशन आहे की तुम्हाला ओळखत नव्हते, पण हा 6 वर्षाचे होते झाल्यावर. मी 6 वर्ष केपी ब्लॉग नाही आहे, कंचन पण. हे आलो ते बघ. आधीच होतं ते. पाहिलं आहे, पण सबस्क्राईब नाही केलं. डायरेक्ट समोर आलो तो तुझ्या ह्याच्यात, माहिती आहे का? असे मित्र दुश्मनांनाही नाही भेटो. काही नाही. कसा गेला पेपर? सर्व माहीत होतं? काही असं आलं जे नव्हतं माहीत? सर्व माहीत होतं ना. पेपर चांगला नाही गेला काय? चांगला गेला ना. चला मग बाहेर. कोण राहिलं अजून याच्यात? ते कुठे आहे? ठीक होतं ना? सर्व माहीत होतं ना? काही न माहीत असलेलं आलं का काही? नाही ना.
चला मग बाहेर जा, थांबा मी आली 1 मिनिटात. कसे गेले? चांगला गेला. थकले असन जा बाहेर, थांबा थोडा वेळ. बहुत है? हाँ ये क्या बोलते हैं उसको, स्कॉलर स्टूडेंट, उनके हाथ तो ऐसे होंगे ना. जा मग. मी आली बाहेर. कुलदीप सर मिलते कल. बाय बाय. मैंने वो लिखा. लक्ष नाही. दर्शनीय गरोदर जन्मानंतर 1 तासाच्या स्तनपान हे बाळाचे पहिली लसीकरण. बरोबर आहे. सोनोग्राफी करणे गरोदरपणात हानिकारक नाही. करतात ना. जास्त केल्यास हानिकारक, जास्त लिहिलं तर नाही, करणे लिहिलंय ना फक्त. जास्त केल्यास हानिकारक राहते. 2 परायटल आणि फ्रंटल बोन मध्ये सर्व प्रसूतीमध्ये फोटोग्राफ नोंदणी ठेवायलाच पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. गर्भमस्तक आलं, कुटुंब नियोजनाची पद्धती, लोकी आलं, खूप मस्त नियोजन, मातेची काळजी आलं. बाय बाय बाय.